या संमेलनासाठी उपस्थित असलेले प्रदीपभाऊ वानकडे, काशीरामभाऊ साबळे, रामकृष्णभाऊ मिसाळ, डॉक्टर सुरे साहेब, प्रल्हादभाऊ रायबोळे, लखनभाऊ इंगळे, विशालभाऊ आगरे, विनोदभाऊ ताळे, संत रूपलाल महाराज, विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सर्व महामानवांना अभिवादन करतो। आता कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित सर्वांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलंच आहे। जास्त मी बोलायचं ठेवलं नाही। समजा सर्वांनी शिक्षणाबद्दल सांगितलं, संविधानाबद्दल सांगितलं, सर्वांनी म्हणजे हे सांगितलेलंच आहे। तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर आपलं कुठेच काही नसतं, ओबीसी समाजाचं कुठेच काही नसतं, किंवा समजा अदर जे आहे फक्त मनुवादी लोकच त्याच्यात म्हणजे जगले असते। आज बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून आपल्याला महिला समजा शिकत आहेत, स्कॉलरशिप मिळत आहे, हे सर्व। तसंच सावित्रीबाई फुले यांनी समजा जे मुलींसाठी शाळा उघडली, महिलांसाठी आज त्यांनी संघर्ष केला, ह्या ज्या महापुरुष आहेत ज्यांनी आपल्यासाठी काही केलं, यांना स्मरणात ठेवणं फार अत्यंत आवश्यक आहे। आणि हे जे सर्व समजा एकदा काय ॲरिस्टॉटलनी म्हटलं होतं की शिक्षण म्हणजे काय आहे, शिक्षणाचा अर्थ त्यांनी सांगितलं की जो शिक्षित माणूस आहे आणि जो अशिक्षित आहे, शिक्षित म्हणजे जिवंत आणि अशिक्षित म्हणजे मेलेला, इथपर्यंत त्यानं म्हणजे त्याला शिक्षणाची उपमा दिलेली आहे। तसं तर रामकृष्णभाऊने सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आता जे समजा या भागात जे आपण समजा शिक्षणात चालून सर्व बहुजन समाजासाठी उघडलं, त्यात सर्व समाज बांधवांनी मला जे म्हणजे समाज बांधवामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो। त्यात या एरियातले जे सर्व लोक आहेत त्यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं। मी एकटा काही करू शकत नव्हतो, यात समजा तुमचं सर्वांचं सहकार्य मला लाभल्यामुळे मी आज इथपर्यंत आलो। आणि रूपलाल महाराजच्या कृपेनं आज इतकी मोठी आपली इमारत झाली, 7वीपर्यंत शाळा झाली। त्यात समजा माझा जो शिक्षक वर्ग आहे, जो स्टाफ आहे, सर्वांनी मला भरपूर म्हणजे सहकार्य केलं। या एरियातले लेकरं जमा केले, त्यात त्यांनी व्यवस्थित सांभाळलं, त्याच्यामुळे इथपर्यंत आपण आलो। आणि संत रूपलाल महाराज आज असं आहे काशीरामभाऊ की संत रूपलाल महाराज गाडगे महाराजांचे शिष्य होते। आज समजा संत रूपलाल महाराज म्हणजे राष्ट्रसंत, एक राष्ट्रसंतांची त्यांची हे आहे समजा त्याची हे आहे। परंतु आज म्हणजे संत रूपलाल महाराजचा म्हणजे कुठंच काही समजा एक गुंडा जागा त्यांनी घेतली नाही, किंवा कोणतं स्वार्थ त्यांनी ठेवलं नाही। समाजासाठी त्यांनी भरपूर समजा योगदान दिलं। आणि म्हणजे बाबा आपल्या गाडगे महाराजांच्या विचारांनी चालले। आज रूपलाल महाराज जर मनावर घेतलं असतं तर रूपलाल महाराजचे अनेक ठिकाणी मठ असते, किंवा त्यांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी असती, परंतु रूपलाल महाराजांना समाजाची सेवा केली, समाजाला शिकवण दिली, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच काही केलं नाही। आज त्यामुळे आज आम्ही भांडत आहोत रूपलाल महाराजांना राष्ट्रसंताचा म्हणजे दर्जा मिळावा। एक आर्थिक विकास मंडळ समजा शासनानं शेगावच्या अधिवेशनात जाहीर केलं होतं, परंतु आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही। त्याच्यासाठी आम्ही पुन्हा अजून प्रयत्न करत आहोत, कारण आमचा समाज गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे समजा शिक्षणाकडे कल कमी आहे, कारण की पैशाची तरतूद कमी होते। त्यात आता ते तर फार समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी, छत्रपती शाहू महाराजांनी जे समजा आज म्हणजे रिझर्वेशन आरक्षण ठेवलं, त्याच्यामुळे आपल्याला बराच फायदा मिळत आहे। नाही तर आज स्कॉलरशिप जर नसती तर आपले विद्यार्थी आज शिकू शकले नसते। ओबीसी समाज जो आहे तो खूप मागे राहिला असता। त्यात म्हणजे कसं आहे की आज जर समजा आजही परिस्थिती अशी आहे की 65,000 शाळांचा या सरकारनं GR काढला होता। आता काय होतं ते माहीत पडते। त्यात त्यांनी सांगितलं की 65,000 शाळा आम्ही खाजगीकरण करणार आहोत। जर खाजगीकरण झालं तर बहुजन समाजाचा विद्यार्थी शिकू शकणार नाही। आज म्हणजे हे सरकार बहुजन समाजाच्या मेंदूवर त्यानं प्रहार केला डायरेक्ट, म्हणजे तसं अपंग न करता बहुजन समाजाचा मेंदू अपंग करत आहे हे सरकार। त्यामुळे आपल्याला पुढच्यासाठी भविष्यात जे समजा आहे म्हणजे ओबीसी जगला पाहिजे, यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।